तनुश्री दत्ताच्या आरोपानंतर चित्रपट जगतात मी टूची वावटळ सुरू आहे. सेलिब्रिटीज व्यक्त होत आहेत. एबीपी माझाने सर्वसामान्यांसाठी मी टू कॅम्पेन सुरू केलंय. याच पार्श्वभूमीवर महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा डॉक्टर आशा मिरगे यांच्याशी माझानं बातचीत केली. त्यांच्याकडे तक्रार घेऊन येणाऱ्या महिलांना कसे अनुभव येतात याबाबत त्यांनी काय म्हटलंय पाहूयात. एलिसा मिलानोनं 1 वर्षापूर्वी मी टूला 10 वर्षांनंतर परत एकदा जिवंत केलं. आज मी टूला 1 वर्ष झालं आहे आणि दरम्यानच्या काळात हे जे काही आंदोलनाची एक भूमिका अनेक महिलांनी घेतली ती भारतात सुद्धा पोचली. मात्र मी टूमध्ये बोलणाऱ्या या सर्व सेलिब्रिटीज आहेत किंवा सशक्त अशा महिला आहेत. आपल्याबरोबर डॉक्टर आशा मिरगे आहेत आणि आशा मिरगींनी आपले असे काही अनुभव हे माझ्याबरोबर शेअर केले जे ऐकल्यावर मला असं वाटलं की हे सर्व अनुभव लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. कारण अशाही अनेक महिला आहेत ज्यांना आवाजच नाही, ज्यांना बोलण्याचं माध्यम नाही, ज्यांना मी टू करण्यासाठी त्यांच्याकडं अँड्रॉइड फोनही नाही. आणि अशा महिलांशी अनेक वेळेला अनेक माध्यमातून आशा मिरगे यांची भेट होत असते. कारण डॉक्टर आशा मिरगे या गायनोकॉलॉजिस्ट आहेत, वकीलही आहेत, महिला आयोगाच्या सदस्याही राहिलेल्या आहे आणि त्याचबरोबर महिलांच्या क्षेत्रात कार्यरत या सतत राहिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे अनुभव आज आपण ऐकूया. या मी टूच्या मूव्हमेंटच्या निमित्तानं अनेक महिलांनी त्या ज्या जागी काम करतात त्या जागी त्यांच्यावर बॉसच्या माध्यमातून किंवा त्यांचे जे कोण वरिष्ठ आहेत त्यांच्या माध्यमातून जे काही अत्याचार झाले याबद्दल सांगितलं. मात्र अनेक असे क्षेत्र आहे ज्यातील महिला जिथं काम करतात मात्र त्यांना आवाज नाही आहेत. अशा महिला आपल्यापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं पोचलेलं आपण सांगितलं. थोडंसं सांगा. नमस्कार. आत्ता जसं सरिता म्हणाल्या तसं बिन चेहऱ्याच्या, बिन आवाजाच्या, बिना सपोर्टच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिला मला इंटरॅक्ट झालेल्या. त्यातलं पहिलं क्षेत्र मी सांगेल शेतातलं. शेतात शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या ज्या काही महिला असतात, अगदी अल्पवयीन 6-7 वर्षाच्यापासून ते 60 वर्षाच्या सिनियर सिटीझनपर्यंत त्या शेतातलं काम देणारा जो जम्मातदार असतो, टीम घेऊन जाणारा तो व्यक्ती ज्याचं ते शेत आहे, ज्याच्या शेतात पिढ्यानुपिढ्या हे घर शेतमजूर म्हणून खपत असतो, तो शेताचा मालक, त्याचा एखादा मिसरुळी न फुटलेला मुलगा किंवा एखादा त्याच्याच घरातला मोठा माणूस, म्हातारा, विधूर, हा कधी त्या वाढलेल्या कडब्यात, वाढलेल्या पराठीत आणि शेतातल्या खोपटात या मुलीला ओढत नेईल, बाईला ओढत नेईल याचा नेम नसतो. आणि अशा सगळेच जण असे आहेत का? नक्कीच नाही. परंतु असे अत्याचार वारंवार होत राहतात हे माझ्या लक्षात आलेलं आहे. दुसरं एक क्षेत्र आहे जास्तीत जास्त म्हणजे शैक्षणिक संस्था. शैक्षणिक संस्थांचं साधारण पेव मध्यंतरीच्या काळात फुटलं. या शैक्षणिक संस्थांवर काम करण्यासाठी 5 लाख दिले, 10 लाख दिले, 2 लाख दिले. शिक्षित असलेली मुलगी तिथं नोकरीला लावली आणि असं नोकरीला लावलेली ही मुलगी त्या संस्थाचालकाच्या नात्यात असलेल्या प्रिन्सिपलच्या, एखाद्या टीचरच्या, सचिवाच्या वासनेला बळी पडायला वेळ लागत नाही. आणि भरलेले पैसे, न मिळणारा पगार, ग्रँट मिळाल्यावर आम्ही तुम्हाला कंटिन्यू करणार आहे, नाही तर आम्ही तुम्हाला हाकलू शकतो, हा धाक. म्हणजे एक महिला मला असं म्हणाली की आमच्या विद्यार्थिनी बाहेर इतनी शक्ती हमें देना माता ही प्रार्थना म्हणत असतात आणि संस्थेच्या ऑफिसमध्ये या सगळ्या महापुरुषांच्या तसबिरी लावलेल्या असतात. या सगळ्या महापुरुषांच्या साक्षीनं हा माणूस मला भोगत असतो आणि ते संपल्यावर साडी झटकून आणि केस सारखे करून त्यांच्यासोबत मी सुद्धा इतनी शक्ती हमें देना माता असं म्हणत उभी राहते. अंगावर काटा आला सरिता माझ्या. तिसरं क्षेत्र आहे जे शाहिनी आहुजाच्या वेळेला लोकांच्या समोर आलं, असंघटित महिला कामगार, घरेलू महिला कामगार. घरात महिला कामाला येते, घरातली बाई बाहेर कामाला गेलेली असते आणि बऱ्याच वेळेला तिची वेळ साधून किंवा ही संधी साधून की ती एकटी आहे आणि तिला गरज आहे, घरातला पुरुष तिच्या वासनेला बळी पाडतो आणि वारंवार पाडत राहतो तिची इच्छा नसताना. असं होतं. चौथं आश्रमशाळा. यात तर तुम्हीच आमचा आवाज झालात. खामगावची पाळ्याची शाळा असो, पुसदची आश्रमशाळा असो, YPS असो, जवाहर नवोदय अकोला असो किंवा जवाहर नवोदय वर्धा असो, तुमच्याच पुढं मी व्यक्त झालेली. आणि अशा असंख्य आश्रमशाळेतल्या मुली, तोंड उघडलं तर शिक्षण जाईल, नाही उघडलं तर रोज भोगून द्यावं लागतं याला, दिस इज आवर डेस्टिनी असं म्हणून ॲक्सेप्ट करत 9वी 10वीतल्या मुलीसुद्धा अत्यंत दुःखानं शिक्षण घेत आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं.
जर का समाजातील ज्या लोकांना या सर्व गोष्टींचा निषेध असेल अशा लोकांनी जर का आपले डोळे उघडे ठेवले, नीट बघितलं आणि आवाज उठवला तर नक्कीच कुठंतरी या सर्व गोष्टीला आळा बसू शकतो. मीटूच नव्हे तर गावागावामध्ये, शेतामध्ये जे अत्याचार अनेक वेळेला होत असतात त्याला सुद्धा आळा बसू शकतो. आणि मीटू बरोबर या ग्रामीण भागातील वी2 असणाऱ्याही ज्या महिला आहेत, मुली आहेत, त्यांना कुठंतरी न्याय मिळू शकतो. मीटूचे असेही काही आवाज ज्यांना अजून ऐकण्यातच आलेलं नाही, ते आवाज ऐकण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता.